आपल्या भारत देशाच्या राजकारणात अनेक पक्ष आले. कोणी हात घेऊन आले, कोणी कमळ घेऊन आले, कोणी घड्याळ घेऊन आले. पण आता सोशल मीडियावरती असा एक पक्ष जन्माला आलाय ज्याचं नाव ऐकून अनेक नेत्यांच्या पोटात गोळे येत आहे. त्याचं नाव आहे कॉकरोच जनता पार्टी. नमस्कार, मी सिद्धार्थ गायकवाड तुमच्या सर्वांचं स्वागत करतो क्रांती सूर्यामध्ये. भारताचे चीफ जस्टिस सूर्यकांत यांनी एका सुनावणी दरम्यान तरुणांचा उल्लेख कॉकरोच असा केल्याने ते सोशल मीडियावरती चर्चेत आले. त्यानंतर अभिजित दिपके या मराठी तरुणाने एक भन्नाट विचार केला. जर आम्हाला कॉकरोच म्हणत असाल तर आम्ही कॉकरोच बनूनच दाखवतो. आणि बस जन्म झाला कॉकरोच जनता पार्टीचा. ना कार्यालय, ना झेंडा, ना निवडणूक आयोगाचं रजिस्ट्रेशन. पण सोशल मीडियावरती असा धुमाकूळ घातला की मोठ्या मोठ्या पक्षांचे IT सेलसुद्धा म्हणू लागले की हे नक्की मीम पेज आहे की आंदोलन. आज परिस्थिती अशी झाली आहे की जवळपास 2 कोटी तरुण या कॉकरोच जनता पार्टीशी जोडले गेलेले आहेत. एवढे तरुण एकत्र आल्यावर नेत्यांची झोप उडणं साहजिकच आहे. कारण बेरोजगारी, महागाई, पेपरफुटी, भ्रष्टाचार, जातीय दंगली, अपुऱ्या सुविधा आणि रोज मिळणारे अच्छे दिन लवकरच येतील ही नोटिफिकेशन पाहून भारतीय तरुण आधीच वैतागलेला आहे. कॉकरोच जनता पार्टीचे समर्थक म्हणतात कॉकरोच कधीच संपत नाही. अगदी अणुबॉम्ब पडला तरी कॉकरोच मात्र जिवंत राहतात. म्हणजे आता तरुणांचंही तेच म्हणणं आहे, तुम्ही कितीही दुर्लक्ष करा तरीही आम्ही पुन्हा उभे राहणार. विशेष म्हणजे या आंदोलनाची तुलना काही जण नेपाळ आणि श्रीलंकेत झालेल्या जन आंदोलनाशी करू लागले आहेत. तिथेही सुरुवात सोशल मीडियावरती मीम आणि पोस्टपासून झाली होती आणि नंतर जनता थेट रस्त्यावरती उतरली होती. म्हणूनच भारतातील राजकीय पक्ष आता जरा टेन्शनमध्ये दिसत आहेत. कॉकरोच जनता पार्टी या नावाने खरं तर सोशल मीडियावरती आंदोलन उभं करणं सोपं आहे, पण त्याला राजकीय पक्षाचे स्वरूप देणं, निवडणुकीच्या मैदानात उतरवणं मात्र कठीण आहे. त्यात संघटना बांधणी, त्यासाठी पैसा उभा करणं, राजकीय पक्षासाठी आवश्यक असलेल्या सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणं, अशा अनेक गोष्टी कराव्या लागतील. आजपर्यंत अनेक मोठे व्यक्ती आणि पक्ष त्या प्रवासात हरवलेले आपण पाहिले आहेत. म्हणूनच सध्या तरी कॉकरोच जनता पार्टी ही एक प्रतिकात्मक डिजिटल पक्ष किंवा डिजिटल क्रांती आहे असे मला वैयक्तिकरित्या वाटते. तरुणांच्या मनातील असणारी खतखत, राग, असंतोष व्यक्त करण्याचं एक प्रभावशाली माध्यम म्हणून कॉकरोच जनता पार्टी हे पुढे येत आहे. पण इतिहास सांगतो, ज्या गोष्टीला लोक सुरुवातीला मस्करी समजतात तीच गोष्ट पुढे जाऊन व्यवस्था हादरवते. आता पाहायचं एवढंच की कॉकरोच जनता पार्टी ही फक्त मीम बनून राहते की खरंच एक दिवस देशातील राजकारण्यांना यांना संपवण्यासाठी स्प्रे शोधायला भाग पाडते. मला असं खरंच वैयक्तिकरित्या वाटतं की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीपर्यंत हे आंदोलन जर टिकून राहिलं तसं ते कठीणच आहे. पण तरीही म्हणजे उदाहरण पाहिलं तर आत्ताच बघा ना, तरुणांचा प्रतिसाद पाहून कॉकरोच जनता पार्टीचं ट्विटर अकाउंट सुद्धा सस्पेंड करण्यात आलं. यासारख्या अनेक गोष्टी करून हे आंदोलन संपवण्याचा प्रयत्न होईल. कधी अकाउंट बंद होतील, कधी पोस्ट डिलीट होतील, कधी मीमवरती केस होतील. पण त्यातून सुद्धा जर हे आंदोलन पुन्हा उभं राहिलं तर भविष्यात तर या देशाचा पंतप्रधान सुद्धा बदलवण्याची ताकद या आंदोलनात निर्माण होऊ शकते. कारण शेवटी लोकशाहीमध्ये सर्वात मोठी ताकद ना पैशांची असते ना सत्तेची, तर ती असते मतदारांच्या मतदानाची.